आणि हे ठीक आहे का? कॅमेरा ठीक आहे का? म्हणजे त्याचं इथे स्टँड लावताना. ओके. Good evening to all. Respected Chairman, Mr. Sagarji Phunkar sir, Honorable Vice Chairman, Mr. Akashji Phunkar sir, Respected Director, Mr. Amitji Kirtane sir, Honorable Principal, Mr. Prashantji Dharmadhikari sir, Guest of the program, Mrs. Neeta Bobde ma'am, parents, teachers, panel members, students and YouTubers, I, Arpana Gavande, welcome you all in this virtual program of Sanskar Jnanpit, Khamgaon. संस्कार ज्ञानपीठ हमेशा ही छात्रों के समग्र विकास में विश्वास रखता है और इसी उद्देश्य पूर्ति के लिए माननीय प्रधानाध्यापक श्री प्रशांत धर्माधिकारी इनके अनमोल मार्गदर्शन के आधार पर संस्कार ज्ञानपीठ हमेशा से अकल्पनीय, अवर्णनीय, प्रशंसनीय कार्यक्रम आयोजित करता आया है और आज हम ऐसे ही एक कार्यक्रम में शामिल होने जा रहे हैं, संस्कार दुर्गाज, वन स्टेप अहेड, स्ट्रेंथनिंग टू स्ट्रेंथन. There is increased sensitization about women empowerment and female leadership today, but women are already empowered and have rich legacy of powerful female icons since ancient times, that is Navadurgas. This tradition of Navratri honors and celebrates women empowerment, and on such grounds Sanskar Jnanpit honors women through this program Sanskar Durga. To know more about it, I would like to request respected Principal Sir to tell us detail about this program. Respected Principal Sir. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका नीता बोबडे नीताताईंचं स्वागत मी करतो. संस्थेचे अध्यक्ष श्री सागरजी फुंकर सर, खामगाव नगरीचे विद्यमान आमदार तसेच आमचे उपाध्यक्ष श्री ॲडव्होकेट आकाशजी फुंकर सर, आमचे संचालक श्री अमितजी कीर्तने सर, असंख्य विद्यार्थी, जीवापाड प्रेम करणारे त्यांचे पालक तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम बघत असलेले यूट्यूबर्स, संस्कार दुर्गा हा एक कार्यक्रम ज्याची पहिली शृंखला आज आपणासमोर सादर होत आहे. समाजामध्ये खामगाव नगरीने सिल्वर सिटी, रौप्य शहर म्हणून स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. आणि आपणास माहिती आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कलागुणांनी इथे ही उज्ज्वल अशी पुढे येत आहे. नवरात्रीच्या काळामध्ये स्त्रियांच्या गुणांना उजाळा देण्याचं ज्यांनी कार्य केलं, त्यांच्या सबलीकरणाचं, सक्षमीकरणाचं ज्यांनी कार्य केलं आणि ही जी धुरा आहे ज्यांनी यशस्वीपणे पेलवली, अशा सर्व नवदुर्गांचं मी आज पहिल्या दिवशी स्वागत करतो. प्रत्येक स्त्री ही एक शक्ती असते, तिच्यात काही अभिजात गुण असतात आणि आयुष्यामध्ये असामान्य आव्हानांना ती सलग तोंड देत असते. त्यामुळे समाजातील सर्व लहान मोठ्या दुर्गांना माझा नमस्कार. या निमित्ताने आज
आमच्यासोबत नीताताई बोबडे आहेत, ज्यांनी समाजातील छोट्याशा कार्यापासून म्हणजे बेस्ट फ्रॉम द वेस्ट पासून तर एम्पॉवरमेंट, स्वयंरोजगार कसा उभा करता येईल यासाठी मोठं कार्य केलं आहे. संस्कार दुर्गा यामध्ये आम्हाला 9 विविध दुर्गांचं दर्शन होईल, त्यांच्याशी चर्चा करण्याचा लाभ होईल, त्यांच्याकडून आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळेल आणि एक समाजाकरता संदेशही मिळेल. संस्कार ज्ञानपीठ अशा अभिनव कार्यक्रमांचं सतत आयोजन करत आलेलं आहे. त्यातलीच एक शृंखला आणि आजची पहिली कडी नीताताई बोबडेंचा हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत. मला आनंद आहे या पॅनलमध्ये माझे सहकारी अर्पणा गावंडे, सीमा खोमणे, रूपा सिंग या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असतील. दुर्गांची मुलाखत घ्यावी आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं आणि समाजामध्ये एक संदेश द्यावा यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्व भारतीयांना, खामगावकरांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थैंक यू सर. शक्ति का अवतार है नारी, धैर्य का भंडार है नारी, नारी बिन ये जग है नश्वर, जीवन का आधार है नारी. सो माँ सरस्वती को नमन करते हुए मैं माननीय प्रधानाध्यापक जी से इस कार्यक्रम का आगाज करने की अनुमति चाहती हूँ. Yes, madam, please. Thank you, sir. So I welcome here our first Sanskar Durga, Neeta Bobde ma'am. Before we proceed, I would like to introduce our panel members. We have Mr. Prashant Dharmadhikari, Principal Sanskar Jnanpith, Khamgaon, and the most important, the producer and director of this program, Sanskar Durga. Then another panel member, Ms. Rupa Singh and Mrs. Seema Khumne ma'am and myself. I know you all are eager to know about our Sanskar Durga, ma'am Neeta Bobde. I would like to introduce our first Sanskar Durga, Neeta Tai Bobde. नमस्ते. मी नीता बोबडे, खामगाव. मी एक गृहिणी आहे, पण बऱ्याच वर्षापासून एक नवीन उपक्रम सुरू आहे माझा, बेस्ट आउट ऑफ वेस्ट. तर एक निसर्गाचं देणं म्हणून एक प्रदर्शन तयार झालेलं आहे आणि ह्या प्रदर्शनामध्ये सगळ्या प्रकारचा कचरा म्हणजे वेस्ट वस्तू वापरून दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या सुंदर अशा कलाकृती तयार झालेल्या आहेत. तर अशा ह्या निसर्गाचं देणं हे एक वेगळं प्रदर्शन आहे आणि मला असं वाटतं की जर हे प्रदर्शन सगळ्यांना दाखवलं गेलं आणि कोणाला तरी त्यातून काही प्रेरणा मिळाली आणि कोणाला उपयोग झाला तर मला जास्त आनंद होईल. एक संस्थेची पण एक संस्थापिका आहे, निसर्ग संस्थेची. ह्या संस्थेच्या मार्फत माझा असा प्रयत्न आहे की ह्या कलाकृतीचं प्रशिक्षण देऊन अनेकांना आपण प्रशिक्षित करावं आणि त्यातून त्यांना जर काही रोजगार करता आला तर नक्कीच करता येईल. ह्या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये भांडवल लागत नाही आणि सुंदर कलाकृती तयार होतात, मुलांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळेल आणि ज्या वस्तू तयार होतील त्या मार्केटमध्ये अगदी नवीन असतील, त्यामुळे त्यातून त्यांना पैसे सुद्धा मिळू शकतात. या उपक्रमामुळे छंद जोपासला जाईल आणि छंदातून आनंदाची उत्पत्ती होऊ शकते आणि आनंदाने आपण जीवन जगू शकतो.
मुलांना एक नवीन दृष्टिकोन त्यातून मिळणार आहे. त्यानंतर दुसरं माझं एक उपक्रम सुरू आहे की महिलांना रोजगार द्यायचा आहे. तर महिलांना रोजगार द्यायचा म्हणजे त्यांना असं काहीतरी शिकवायचं आणि त्यांना त्यातून निर्मिती करायला लावायची की इतरांना सुद्धा चांगलं काहीतरी मिळेल, नवीन मिळेल आणि खाद्यपदार्थ किंवा खाद्यपदार्थासाठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते या महिला खूप चांगल्या प्रकारे तयार करू शकतात आणि त्याला मार्केट सुद्धा मिळवून द्यायचा माझ्या संस्थेचा प्रयत्न असतो नेहमीच. आपण बघतो की सध्या जंक फूड मुलांना आवडतं किंवा जे नवीन प्रकार आहेत पास्ता म्हणा किंवा पिझ्झा, वडापाव जे काही आहे ते त्यांना आवडतं. कारण आपण त्यांना ते खाऊ घातलेलं आहे. जर आपण त्यांना वेगळं काही खाऊ घातलं, तर वेगळं काही दिलं तसंच त्याच्यापेक्षा ताई, चांगलं. 2 मिनिट मी तुम्हाला हे करतो. आपण प्रश्न स्वरूपातच जाऊया. हां, मी सुरुवात केली नाही प्रश्नासाठी म्हणून मी एक छोटीशी पीपीटी पहिल्यांदा दाखवण्यात येईल. तुमच्या कार्याचा उहापोह त्यामध्ये होईल आणि ओके. तदनंतर आपण प्रश्नावलीकडे जाऊया. येस. प्रश्न विचारा. चालेल. आवाज नाही येत. आज आवाज आपल्यासोबत आहेत येते मला. नीता मॅडम. त्यांचं पूर्ण नाव आहे नीता नरेंद्र बोबडे आणि त्यांनी आपलं शिक्षण विज्ञान या शाखेतून पूर्ण केलं आहे. त्या बॅचलर ऑफ सायन्स आहेत. त्यांची आवड सांगायची झाली तर त्यांना प्रवास करणे, स्वयंपाकात नवनवीन रेसिपीचा शोध लावणे, कविता लिहिणे आणि त्यांना स्वतः ज्या रचलेले गीत आहेत ते गायला आवडतात. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा छंद असा आहे कचऱ्यातून कला निर्मिती. यांच्याबद्दल आणखी जाणायचं म्हटल्यानंतर त्यांची 2007 आणि 2008 मध्ये हॅलो सखी कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली आहे. बरेच वेळा म्हणजे लोकमतनेही त्यांच्या कार्यक्रमाची दखल घेतली आहे. त्यानंतर 2015 मध्ये त्या अमेरिकेतील बोनयार्ड फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि तिथे त्यांनी आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन केले होते. महत्वाचं म्हणजे त्यांनी खामगाव नगरपालिकेत 5 वर्ष नगरसेविका म्हणून कार्य केले आहे आणि त्यांचे स्वतःचे अनंत रंग व अंतरीचे इंद्रधनू हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. जळगाव आकाशवाणीवरून सुद्धा त्यांच्या कवितांचे प्रसारण झाले आहे आणि त्यांच्या मुली विदेशात वास्तव्याला असल्यामुळे त्यांनी युरोप आणि अमेरिका या 2 कॉन्टिनेंटला भेट दिली आहे. 2002 मध्ये त्यांनी महिला GS कॉलेज खामगाव येथील NSSच्या विद्यार्थ्यांना निसर्ग कलेचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले आहे. महत्वाचं आणखी सांगायचं झालं तर त्या निसर्ग महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा आपल्या नीताताई आज आपल्या सोबत आहेत. चला जाणून घेऊया नीताताईंबद्दल आणखी बरेच काही. सर्वप्रथम नीताताई नमस्कार. 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 आज सुरुवात करूया तुमच्या कलागुणांपासून, तुमच्या छंदापासून. तुमचा छंद आहे कचऱ्यातून कला निर्मिती. सर, सगळ्यात पहिले मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही हा जो तुमचा छंद आहे तो जोपासण्याची तुम्हाला जी प्रेरणा मिळाली ती कुठून मिळाली आहे? हा छंद जोपासण्याची जी प्रेरणा आहे ती मला निसर्गातूनच मिळालेली आहे. मी बघितलं की निसर्ग जे काही निर्मिती करतो ती अतिशय सुंदर असते. फळं, फुलं, पानं जे काही असेल ते अतिशय सुंदर आहे आणि हे वाळल्यानंतर सुद्धा त्याचा आकार छान असतो आणि ते आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आपण ते वाया घालवतो. पण त्या वाळलेल्या फुलांमधून सुद्धा सुंदर कलाकृती तयार होऊ शकतात हे लक्षात आलं आणि मग मी निसर्गाच्या जास्त जवळ गेले. अनेक प्रकारच्या रॉ मटेरियल मला तिथे मिळालं
जे की मुळातच सुंदर आहे आणि टिकाऊ आहे शिवाय, आणि त्यातून दुसऱ्या दागिन्यापासून तर फ्रेमपर्यंत आपण वस्तू बनवू शकतो. आणि हे तयार करत असताना खूप मोठं प्रदर्शन तयार झालेलं आहे निसर्गाचं देणं. तर ही प्रेरणा निसर्गातूनच मिळालेली आहे. जर निसर्ग इतकं सुंदर तयार करतो आणि काहीही वाया जाण्यासारखं नाहीये हे सांगतो आपल्याला, तेव्हा आपणही आपल्याला जर काही सुचलं तर आपण त्यातून अ, नक्कीच नवीन निर्मिती केली पाहिजे आणि ती सगळ्यांना दाखवली पाहिजे असं मला वाटतं. खूप छान नीताताई. नीताताई, आपला हा कला छंद जोपासण्याचे प्रवास कधी सुरू झाला? हा प्रवास माझं लग्न झालं 75 मध्ये, आणि त्यानंतर जवळ-जवळ 7-8 वर्षानंतर अचानकच मला असं जाणवायला लागलं, की आपण अ, कुठलाही म्हणजे कचरा दिसला तर तो त्याच्यातून मला दुसरी कलाकृती सुचायला लागली आणि असं वाटायला लागले, की आपण काहीतरी करू शकतो. आणि त्यानंतर जी सुरुवात झाली ती आधी घरातल्या जे वेस्ट पदार्थ असतात, दिवाळी करतो आपण, दिवाळीच्या वेळेला साफ-सफाई करतो. तेव्हा ज्या बाहेर फेकण्यासारख्या गोष्टी असतात, त्यातूनही मला वेगळे प्रकार दिसायला लागले. ती मी बनवायला लागली आणि त्यानंतर हळू-हळू निसर्गातून मला अ, निसर्गाच्या कलाकृतीतून मला वेगळ्या कलाकृती सुचायला लागल्या. त्यामुळे जवळ-जवळ 25 ते 30 वर्षापासून माझा हा उपक्रम सुरू आहे. तर मॅम, मी एक प्रश्न विचारू इच्छिते. हं. कचऱ्यातून कला यामध्ये आपण जेव्हा वस्तू तयार करण्यास सुरुवात केली, तर त्यामध्ये तुम्ही फक्त कचऱ्यातून कला निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं, की यामध्ये थोडंसं काही विकतच्या वस्तूंचा पण आधार घेतात? हां, बरोबर. माझा छंद कचऱ्यातून कलाच नाहीये, तर इतर सगळ्याच कला आहेत. म्हणजे शिवणकला, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, नंतर रांगोळी, मेणबत्त्या हे जे सगळं आहे, त्याच्यासाठी थोडं सामान आपल्याला विकत आणावं लागतं. कापडासाठी कापड, लेसेस आणावे लागतील. नंतर मेणासाठी मेणबत्तीसाठी मेण आणावं लागेल. ते नवीन प्रकारचा स्टोल मी शोधून काढलाय, एक त्याचं टेक्निक शोधून काढलंय. अतिशय सुंदर असं जाळीदार शॉल तयार होते. त्याच्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल म्हणजे लोकर आणावी लागते, लेस आणावी लागते. तर काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपल्याला वस्तू विकत आणाव्या लागतात. पण त्यासुद्धा वस्तू स्वस्त असतात आणलेल्या, आणि तयार झालेली जी वस्तू आहे ती चांगल्या किमतीत विकली जाऊ शकते. तर रोजगारासाठी या सगळ्याच हा सगळा प्रोजेक्टच उपयुक्त आहे असं मला वाटतं. तर काही वस्तू आपल्याला विकत आणाव्या लागतात. नीताताई, जसं लग्नानंतर सर्वांना घरगुती काम असतात, फॅमिली सांभाळावी लागते. पण बरोबर. यातातूनच म्हणजे इतकी सर्व जबाबदारी सांभाळूनही तुम्ही हे गुण कसे जोपासले? मी सगळ्यात आधी महत्त्व घरच्या कामांना दिलं. सगळ्यात आधी घरच्या कामांना महत्त्व दिलं, की आधी जी कामं माझ्या वाटणीची आहेत किंवा घरातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण केल्यानंतरच उरलेल्या वेळातच मी माझा छंद जोपासला, जो की आपण आरामात घालवतो किंवा दुसऱ्याशी गप्पा गोष्टी करण्यात घालवतो, बाहेर फिरण्यात घालवतो. तो वेळ मी माझ्या छंदाला दिला आणि दोन्ही ज्या बॉर्डर्स आहेत किंवा दोन्ही ज्या सीमा आहेत त्या व्यवस्थित मी सांभाळल्या. आधी घरच्यांना महत्त्व दिलं, घरच्या कामाला महत्त्व दिलं, नंतर उरलेल्या वेळामध्ये निश्चिंत होऊन मी माझं ते काम केलेलं आहे. त्यामुळे मी वेळ वाया घालवला नाही आणि जो वेळ उरला होता तो वापरून मी एक खूप मोठं प्रदर्शन हे तयार केलेलं आहे. नीताताई, काही वस्तू आहेत का आपल्या बाजूला, म्हणजे त्यात तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकाल का? इथे तर काही नाहीये. मी एक गळ्यात माळ घातलेली आहे. हे अच्छा. हा नेकलेस टाईप माळ आहे. हा हा. दिसणार नाही तुम्हाला. सुंदर दिसते, थोडी दिसते. तर ही माळ आहे वैजयंती माळ, वैजयंती मोत्याची माळ आहे. हे वैजयंती मोती मला शेतात मिळालेले आहेत. 25 वर्षापूर्वी आमच्याकडे घरी चारा आणला होता दुधासाठी, म्हणजे दुधासाठी म्हैस ठेवली होती आणि तिला चारा आणला आणि त्याच्यातून मला हे मणी दिसले. तर हे हिरवे दाणे असतात, पण वाळल्यानंतर त्याला वेगवेगळे रंग येतात आपोआपच, काळा, पांढरा आणि करडा असा. तर ह्याच्यातून अनेक रोजगार मी सुचवलेले आहेत. दागिने आणि तोरण आहे, बाकी
कपड्यांमध्ये सुद्धा हे मोती वापरलेत, कारण धुतल्यावरही ते खराब होत नाही. तर बाकी वस्तू तर मी नाही दाखवू शकत, पण ह्यातून खूप सुंदर रोजगार आपल्याला तयार होऊ शकतात आणि आपण घालूही शकतो, गिफ्ट देऊ शकतो ह्या वस्तू बनवून. तर छंद म्हणून हे तयार करायला हरकत नाही दागिने. मला वाटतं एक बांगडी पण मी दाखवू शकते, निश्चित आहे. ही अरे वा, बांगडी सुद्धा त्याचीच आहे. खूप छान. वैजयंती मोती आहेत, जे शेतात वाया चालले आहेत. तर ते वेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे. आपण निसर्गाचं जे देणं आहे त्याला स्वतः आपण वेस्ट करतोय. ते खरं वेस्टच आहे. पण आपण त्यातून काहीतरी छान निर्मिती करू शकतो, हे माझं सगळ्यांना सांगणं आहे, की फेकू नका यापुढे. हे मोती आहेत, शेतकऱ्याला माहित नाही. आणि म्हणून आपण जो उल्लेख केला टीव्हीवर कार्यक्रम झाला होता, तेव्हाच मी सांगितलेलं आहे 14 वर्षापूर्वी, की हे मोती आहेत आणि हे तुम्ही वापरा, फेकू नका याच्या पुढे. असा हा उपक्रम आहे, की त्यातून आपल्याला सुरेख अशा वस्तू या तयार झालेल्या आहेत. आणि खरे मोती आहेत, जे इतके स्वस्त मिळणार नाही कोणालाच. त्याला छिद्र सुद्धा आहे ओरिजिनली. फार सुरेख मोती आहेत. तर यापुढे याचा प्रचार प्रसार निसर्ग संस्थेच्या माध्यमातून करायची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांची मदत हवी आहे. नक्कीच, नक्कीच. आम्हाला सुद्धा पहिल्यांदा माहिती मिळाली. ओके. नीता मॅडम, या बेस्ट आउट ऑफ वेस्ट संकल्पनेद्वारे आपण अजून कुणाला मार्गदर्शन केलेले आहे? या संकल्पनेतून जसं मॅडमनी सांगितलं 2002 पासून आतापर्यंत म्हणजे अविरत माझं दरवर्षी GS कॉलेजच्या मुलींना मार्गदर्शन असतं. शिकवते मी त्यांना वेगवेगळे, कारण त्या भावी गृहिणी आहेत. माझ्या देशाच्या त्या भावी गृहिणी आहेत आणि त्यांच्या मुलांसाठी सुद्धा हा उपक्रम चांगला आहे, कारण शाळेमध्ये उपक्रम असतात बेस्ट आउट ऑफ वेस्ट आणि त्यांना त्यातून मुलांनाही शिकवता येईल, त्यांनाही शिकता येईल. तर ह्या मुलींना शिकवलेलं आहे, शिकवते. नंतर बचत गट आहे, निसर्ग बचत गट. या बचत गटाच्या बायका ज्या आहेत त्यांना गव्हापासून रवा मैदा बनवायला शिकवलेला आहे, की मैदा आपल्याला वापरायचा नाही यापुढे. गव्हाचं पीठच मैदा म्हणून वापरलं जातं. ते गहू एक प्रोसेस आहे. गहू ओले करून ते दळून आणायचे वाळवून आणि मग रवा मैदा तयार करायचा. आणि हाच रवा मैदा वापरून आपण नूडल्स बनवायचे. मॅगी म्हणून जे आपण म्हणतो मॅगी, नूडल्स ते बनवायला शिकवलंय बायकांना. ते त्या विक्री करतायत. नंतर हाच रवा मैदा बेकरीला पुरवून पिझ्झा बेस आणि ब्रेड, बिस्किट जे आहेत ते बनवले जातात आणि अशा प्रकारे लोकांचं आरोग्यही चांगलं राहील आणि ह्या बचत गटातल्या महिलांना पैसेही मिळतील. त्यांचं सध्या सुरू आहे उपक्रम. 3-4 बायकांना मी हे काम दिलेलं आहे आणि त्यांचं सुरू आहे. तर बचत गटातल्या बायकांना माझं हे सांगणं असतं, की तुम्ही इतका छान स्वयंपाक करता, इतक्या चांगल्या वस्तू बनवता, तर हे आपण घरच्यासाठीच करतो. पण आता आपल्याला समाजातल्या लोकांचाही विचार करायचा आहे आणि त्यांनाही आपल्याला खाऊ घालायचंय असं मी त्यांना सांगत असते आणि त्या तयार असतात. कुरकुरे सुद्धा आम्ही बनवलेले आहेत. कुरड्या जे आपण बनवतो त्याच पिठाचे कुरकुरे बनवायला शिकवलंय आणि ते त्यांनी तयार केलेत. हे कुरकुरे तळायचे नसतील तरी ओव्हन मध्ये आपण भाजू शकतो, रोस्ट करू शकतो आणि अतिशय छान लागतात, कुरकुरीत लागतात. मुलांना आवडतील आणि शिवाय गव्हाचा चीक जो आहे तो इम्युनिटी पॉवर वाढवतो. आपली प्रतिकारशक्ती वाढवतो आणि म्हणून हे कुरकुरे मला मार्केटमध्ये आणायचे आहेत आणि मी आणलेले आहेत, सुरुवात केलेली आहे. तर ह्यातून 2-3 गोष्टी साध्य होणार आहेत, की मुलांचं आरोग्य चांगलं राहील आणि बायकांना रोजगार सुद्धा मिळेल, असं मला वाटतं. खूपच सुंदर. यातून फक्त स्त्री शक्ती फक्त जागृत होत नाही, तर यातून आपली देशभक्ती सुद्धा दिसते. हो. केल्याने देशाटन यामधून खूप काही शिकायला मिळते आणि मॅडम आपल्याला तर प्रवास करायला तर खूपच आवडते. हो. मग या प्रवासातून आपण काय काय शिकलो? प्रवासाचं जर म्हणाल तर मी माझी मुलगी अमेरिकेत आहे, तिच्याकडे 2 वेळा जाऊन 5-5 महिने मी राहून आलेली आहे आणि युरोपला मी गेलो होतो. माझे पती, माझे मिस्टर आणि मी गेलो होतो. तिकडचेही देश पाहिले. तर सगळ्या ह्याच्यामध्ये हेच लक्षात आलं, की सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ जर असेल तर तो आपला भारत देश आहे. इथलं वातावरण, इथली संस्कृती, इथलं प्रेमळ लोकांचं आपसातलं प्रेम, सणवार, आपुलकी हे सगळं जे आहे ते दुसरीकडे दुर्मिळ आहे. दुसऱ्या देशांमध्ये हे सगळं नाही मिळत आणि म्हणून मला आपल्या देशाबद्दल खूप जास्त अभिमान आहे.
ह्या दुसऱ्या देशांमध्ये जाऊन बघितलेलं आहे आणि तिथे सुद्धा मी आपली माझी ही जी कला आहे ती तिथल्या लोकांना दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिकेमध्ये बोनयार्ड फेस्टिवल होतं. तिथे मी या वस्तू हे दागिने ठेवले होते आणि त्या लोकांना सांगितलं होतं की माझा देश इतका चांगला आहे की माझ्या देशामध्ये गवतावर सुद्धा खरे मोती येत आहेत. इतकी माझी भूमी सुपीक आहे, इतका माझा देश चांगला आहे आणि मी हे मोती तुम्हाला दाखवायला आणलेत असं मी त्यांना म्हटलं आणि 3-4 सेट त्या एक्झिबिशन मध्ये ठेवले होते. त्यातले त्यांनी विकत घेतले. एक आर्टिस्ट होती त्याच एक्झिबिशन मध्ये तिचे आर्ट आयटम्स ठेवले होते तिने. तर तिने एक सेट विकत घेतला तो $10 तर तिच्यासाठी एकदम स्वस्त होता. $10 म्हणजे त्यांना ₹10 पण आपल्यासाठी ते 700 ते 800 रुपये होतात आज एका सेटचे. आणि म्हणून मला आशा आहे की ह्या माध्यमातून आपल्या देशाला सुद्धा चांगलं उत्पन्न मिळू शकतं जर आपण त्याला योग्य प्रकारे त्याचं मार्केटिंग केलं तर. आणि त्या दिशेने माझा प्रवास सुरू आहे. तिकडचं नीताताई? वातावरण हो, सांगा. तिकडचं वातावरण सुद्धा इतकं वेगळं आहे. हिवाळ्यात इतका बर्फ असतो, आपण बाहेर जाऊ शकत नाही. घरातच बंद असतात. सूर्यकिरण मिळत नाही. त्यामुळे स्किन खराब होते किंवा डिसीजेस खूप प्रॉब्लेम तिकडे असतात हेल्थचे आणि ते वातावरणामुळे. आणि आपल्याकडे सूर्य रोज येतो. आपल्याला रोज सूर्यप्रकाश मिळतो आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला जगण्यासाठी निसर्गाशी संघर्ष करावा लागत नाही. आपल्याला टेक्नॉलॉजीची इतकी गरज नाही जितकी दुसऱ्या देशात आहे. त्यांना जगण्यासाठी आवश्यक आहे. जे काही हीटर किंवा कूलर आपण म्हणतो किंवा म्हणजे वातावरणाशी त्यांना संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी त्यांना टेक्नॉलॉजी हवी आहे. आपल्याला इतकीशी गरज नाहीये. आपण खूप भाग्यवान आहोत. तर मला विदेशाबद्दल हे सांगायचं होतं. बरं, नीताताई, इतरांना आवडलेले आणि असे कोणते खाद्यपदार्थ जे तुम्ही बनवलेले आहे आणि एखादी सिंपल रेसिपी शॉर्ट मध्ये जर सांगता येणार? एक तर आहे गव्हाचा चिवडा. नंतर मी आधी थोड्या नावं सांगते. Network issue. मध्येच फोन आला रे देवा. नीताताई? हॅलो. हा. तर गव्हाचा चिवडा आहे. मेथी दाण्याचं लोणचं आहे जे नवीन आहे. मेथीला मोड आणून त्याचं लोणचं केलंय जे पौष्टिक आहे, हेल्थ साठी चांगलं आहे. त्यानंतर बाटी म्हणून मी एक भरवा बाटी म्हणून एक पदार्थ तयार केलाय जो कचोरीला पर्याय आहे. म्हणजे तळायचा नाहीये, शॅलो फ्राय करायचा आहे, पण कचोरीपेक्षाही क्रिस्पी आणि छान तयार होतो तो. की गव्हाचं जे मी मगाशी उल्लेख केला रवा मैदा त्याचं वरची पारी असते आणि आतमध्ये मुगाची डाळ भिजवून ती शिजवून त्याला फोडणी देऊन तो मसाला त्यात टाकलेला आहे. तर वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा अतिशय छान पदार्थ येणार आहे जो कचोरीला पर्याय आहे आणि कचोरीपेक्षा खूप चांगला आहे कारण तळलेला नाहीये, शॅलो फ्राय केलेला आहे. तरी सुद्धा खूप छान अशी ही बाटी आहे. त्यानंतर बाकी कुरकुरे आहेत आणि शेंगादाण्याची चिक्की आहे. हे सगळे पदार्थ सगळ्यांना आवडतात. आणि दिवाळीचे जे फराळाचे पदार्थ आहेत काजू कतली पासून तर करंजी पासून अनारसे सगळे प्रकार हे आम्ही बनवतो आणि दिवाळीच्या वेळेला बचत गटातल्या बायका त्याला म्हणजे त्यांना एका स्टॉलवर विकतात. त्यामुळे त्यांना हे दिवाळीचे पदार्थ
माझी अशी इच्छा आहे की वर्षभर त्यांनी हे पदार्थ विकावेत एका ठिकाणी आणि खामगावकरांना वर्षभर दिवाळी साजरी करता यावी, त्यांना चांगले पदार्थ खाता यावेत. तर असं तशी खूप मोठी लिस्ट आहे ती पदार्थांची. रेसिपी म्हणाल तर हेच सांगू शकेल मी. एकतर ते कुरकुरे छान आहेत की जे तुम्ही उन्हाळ्यात करून ठेवणार तयार, आणि गव्हाचा चिवडा सुद्धा की उन्हाळ्यात तयार करून ठेवायचा आहे. हे गव्हाच्या चिवड्याचे जे प्रोसेस्ड गहू आहेत ते कसे करायचे की गहू तुम्ही 2 दिवस पाण्यात भिजवायचेत आपल्याला, आणि तिसऱ्या दिवशी ते शिजवायचे कुकरला. नंतर बाहेर काढून त्याला सोडा आणि मीठ लावायचं आहे, थोडी तुरटीची पावडर लावायची आहे, आणि मग उन्हात ते वाळवायचे. एकदा हे गहू वाळले 2-3 दिवस की ते 2 वर्ष खराब होत नाही, काहीही होत नाही त्याला, खूप छान राहतात ते. आणि मग वेळेवर आपल्याला चिवडा करताना आपण ते तळायचे आणि गरम असताना त्यावर चिवडा मसाला टाकला की अतिशय छान चिवडा तयार होतो. त्यात तुम्ही शेंगदाणे आणि खोबरं, कढीपत्ता तळून टाकू शकता, चिवडा मसाला टाकू शकता. तर हे खूप छान असा चिवडा तयार होतो हा. सोपी रेसिपी आहे आणि तयार लाह्या आजकाल मिळतात, छोट्या छोट्या लाह्या असतात त्या. गव्हाच्या लाह्या म्हणून जे काही मिळतं बाहेर ते खरे गहू नाहीयेत, ते काहीतरी वेगळी प्रोसेस आहे ती. पण आपण जर चिवडा तयार केला तर घरीच आपण करू शकतो. आणि हा गव्हाचा चिवडा सध्या मार्केटला आलेला आहे, खामगावच्या मार्केटमध्ये वेगळ्या नावाने तो चिवडा आलेला आहे, गव्हाचा चिवडा. तर हा एक वेगळी रेसिपी आहे आपली जी. नीताताई, वास्तविक पॅनलच्या व्यतिरिक्त मला सुद्धा प्रश्न विचारण्याचा मोह काही आवरता आला नाही. थँक्यू सर. वेळेची थोडीशी मर्यादा लक्षात घेऊन मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की सध्याला संस्कृती ही इंग्रजी माध्यमांची आहे, बरोबर. आणि आम्ही मुलांना काम न सांगणे ही आमची आता कुठेतरी संस्कृती मानतो. माझ्या मुलीला मी कुठलंच काम सांगत नाही, माझ्या मुलाला मी कुठलंच काम सांगत नाही. आणि आपण आधीच बोललात की घरचं म्हणजे दोन्ही बाउंड्रीज आपण सांभाळून सर्व काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं हा स्वतःच एक खूप चांगला संदेश आजच्या युवा पिढीला, युवतींना पण आहे की दोघांनीही कुठेतरी आपल्या बाउंड्रीज सांभाळून हे सगळं करायला हवं. आणि आपण एक खूप सुंदर मेसेज दिला की जेव्हा आपण बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणाला, तर तुम्ही जे बोललात की मुळात हे वेस्ट नाहीच, हे बेस्टच आहे. आणि त्यामुळे मला वाटतं नीताताई इथे नाही आहेत सध्याला, तर त्यामुळे हा संदेश आपण घेऊन मला असं वाटतंय की ही मुलाखत आपण इथेच संपवावी. ताईंनी आज इथे वेळ दिला, आपण सर्वांनी यातून खूप मोलाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्यांचा आणखी एक मेसेज खूप सुंदर होता की भारताला जे वातावरण, हवामान उपलब्ध झालं आहे ते हवामान इतकं साजेसं आणि सुंदर आहे की ज्यामुळे आम्हाला जीवन जगण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज भासत नाही, आम्हाला संघर्ष करावा लागत नाही. मूलतः प्रतिकूल वातावरण आम्हाला मिळालेलं आहे. आणि अशा तऱ्हेचं खरोखर म्हणजे आम्हाला एक वरदान भारतामध्ये निसर्गाचं मिळालं आहे. नीताताई, निसर्गाच्या सान्निध्यात निसर्ग संस्थेतून आपण जे काही कार्य करीत आहात, आपल्या या कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भविष्यात आमचे सर्व पालक, विद्यार्थी, संस्था चालक यांच्यातर्फे तर शुभेच्छा आहेतच, पण जीही मदत लागेल निश्चितच आम्ही सदैव आपल्या सेवेशी तत्पर असू. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच नवरात्रीसाठी देखील आपला खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे संधी दिली बोलण्या, माझे विचार व्यक्त करण्याला. धन्यवाद सर, धन्यवाद. वेलकम गीता मैम, आपका कार्य बहुत ही श्रेष्ठ है और आपने जो हमसे बात की तो इससे हम सबको बहुत ही प्रेरणा मिली है और ये कार्य आप आगे भी और ले जाए और सब बहुत अभी सबको आप और प्रेरित करें। यह भगवती शक्ति माता के पास मैं प्रार्थना करती हूँ और आपने आपका बहुमूल्य समय दिया है।
इस कार्यक्रम द्वारा आपसे बातचीत करते हुए हमें बहुत ही अच्छा लगा और तहे दिल से मैं आपका धन्यवाद देती हूँ। प्रिंसिपल सर, अर्पणा मैम, रूपा मैम और मैं, हम सब फिर मिलेंगे कल एक नई शक्ति स्वरूप प्रेरणा के साथ चर्चा करने के लिए। तब तक धन्यवाद। धन्यवाद। धन्यवाद।